बहिणींना, ओरडणाऱ्या लहान मुलांना, का रे चुपचाप बसणं, हे 2-3 पोरं लय अगाऊ आहे, गलतीनं पैदा झाले काय बाबू? चुपचाप बस. तिथं येऊन उठून देईन खुर्ची, तिथं खाली येऊन म्हणजे तुझ्या मम्मीचा आणि पप्पाचा अपमान होईल. हॅलो, तुम्ही 2-3 पोरं भांडणं करून राहिले. अरे तो निळा झेंडा खाली पडला, तुमचे भांडणच सुरू, एकामेकाले मारून राहिले. ते तुम्ही एकामेकाच्या अंगावर गेले नाही पाहिजे म्हणून तर भीम जयंती करून राहिले. तरी तुले शरम नाही वाटत रे? याच्या बापानं कमावून ठेवलं म्हणून हे दोघही जरा कुविचाराचे पैदा झाले. बाबू गडबड करू नको. आणि मी पोराईले काही बोललो त्याचा राग नका येऊ देऊ. मी बोलील तर चांगल्यासाठी बोली, नाही ते पोट्ट लय अगाऊ आहे. ते नक्की 4-5 पोरीवर पैदा होईल. हे जास्त लेकरावर झालेलं पोट्ट लय म्हणजे गलतीनं पैदा होईल. ते हे लय अगाऊपणा करून राहिलं. कोणाचं बियाणं आहे देव जाणे. बरं, चेहऱ्यावरून तर आपलंच पार्टीचं दिसून राहिलं. बस खाली, आगाऊपणा नको करू. उद्या लेका गडबड करशील तर आत्महत्या करून मरशील ना. हे जाग्यावर बस रे. ओ ढकना, हे बस रे. हे पुट्ट्याला बसू खाली, बस खाली. मायबापानं लाड घरी करा लेकरायचा. सार्वजनिक मध्ये वाया जाऊ देऊ नका. उद्या मग तुमचे लेकरं तुमचे राहत नाही. आणि हे जाग्यावर आणण्याकरता प्रार्थितो संत साधूंना, प्रार्थितो संत साधूंना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका, शक्ती द्या बुद्धी द्या लोका, जाहला देश दुर्बला. भाऊ राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तथा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती करण्याचा या समितीला मी धन्यवाद देतो.
बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती तथा सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांना धन्यवाद देतो. माझ्या कार्यकर्त्यांना, यांना धम्मदान करणाऱ्यांना, यांच्या कार्यात जे सहभाग देऊन राहिले महिला पुरुष, मी दोघही भावांना बहिणींना धन्यवाद देतो. आज या विचाराची नितांत गरज आहे, देशाला नाही विश्वाला. प्रार्थितो महामानवांना, प्रार्थितो महापुरुषाला, शक्ती द्या बुद्धी द्या लोका, शक्ती द्या बुद्धी द्या लोका. दाहला देश दुर्बला, दाहला देश दुर्बला. चरित्रे नासली सारी, चरित्रे नासली सारी. पुढच्या महिन्यात बुद्ध जयंती 14 एप्रिल विश्वरत्न बाबासाहेबांची जयंती, 11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म. असा आगळं वेगळं आहे. संभाजी राजाची जयंती, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. मी माझ्या समितीच्या मंडळीला धन्यवाद देतो. आपण मंडळीनं सर्वांचा सहभाग घेऊन हा कार्यक्रम करता. बिघडले ब्रीद जनतेचे, चरित्रे नासली सारी, चरित्रे नासली सारी. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा, मंत्र द्या राष्ट्र धर्माचा. आम्हाला आता बंधू राष्ट्र होणं महत्वाचं आहे. मंत्र द्या बाबासाहेबांची तळमळ संविधानाच्या मागची तेच होती की भारत माझा देश आहे, आम्ही सर्वे मिळून मिसळून या देशात राहावे, त्याकरता बाबासाहेबांचं संविधान आहे. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा. आता आमचा एकच धर्म आहे, तो म्हणजे मानव धर्म, राष्ट्र धर्म, सत्य धर्म. त्याला नावच आहे बाबा. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा. सुरत वेटाळण्या धोका, प्रार्थितो महापुरुषांना, प्रार्थितो महापुरुषांना. शक्ती द्या बुद्धी द्या लोका, शक्ती द्या बुद्धी द्या लोका. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी लिहिलं तुकडोजी बाबा, लोक हो वीर व्हा सारे, तपस्वी कष्ट करणारे, तपस्वी कष्ट करणारे. लोक हो वीर व्हा सारे, तपस्वी कष्ट करणारे. म्हणे तुकड्या अभयवर द्या, म्हणे तुकड्या अभयवर द्या, दिनाची हाकही ऐका. प्रार्थितो महामानवांना, प्रार्थितो महामानवांना. शक्ती द्या
अभिमान हा आहे, किती बॉटल रक्तदान झालं आज. हा, बोला. दरवर्षी 11 एप्रिलला, हो 11 एप्रिलला रक्तदानाचा कार्यक्रम घेतात. आम्ही दुनियाभराच्या यात्रा पाहिल्या, पण कोण्या यात्रेत रक्तदान झालं असं एखादं सांगा बरं. बाबू ए पोरा येऊ काय तिथं? नाही बाबा दादा गडबड करू द्या, त्यानं गडबड केलीच पाहिजे. जे शांत आहे, मुली कशा शांत बसू नये, हे कोणाचं पोर नाही, बसू द्या बाबा, त्यानं गडबड केलीच पाहिजे. ते माझ्या कार्यक्रमाला इम्पॉर्टंट आहे. आता मी ते जे मुलगा आहे त्यानं ते खाण्याकरता काही आणलं, तुला शरम नाही वाटत रे? ते बाय त्या पोरीले एकही नाही. अय पोरा त्या मुलीले ते एक दे ना, तिला देत नाही काय तू? बरं तू ये बेटा इकडे ये, तू ये मा इकडे ये, तू ये बेटा, ऐकत जाय. बरं नाही राहू द्या, तिले नाही, तू ये मंदातली, तुला हिम्मत आहे, ये बेटा ये, तू नको राहू दे, तू आली नाही ना पहिल्यांदा, ये बेटा ये. आपल्या कीर्तनाचा भाग आहे हा, येऊ दे ये. त्यानं एकटाच पुळ्या खाऊन राहिला तो आहे ना. ये वर येतो, ए पायरे. आता तुझ्याकडे किती पुळ्या आहेत? 2 की 3? नाही तुझ्याकडे 3 आहेत. आता इले मी 20 पुळ्याचे पैसे देतो, दे रे 100 रुपये. आता किती येतील याच्यात? 20 की 3? बोला किती येतील याच्यात? 5 रुपयाचं एक पॅकेट, 20 पुड्या येतील. हे बेटा हे मी जबरदस्तीने देतो, माझी नात आहे तू, त्याच्या जीवावर आली पाहिजे, ते एकटीच खाऊन राहिली. जाय बस 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 बस. आणि कार्यक्रम संपल्यावर अवघ्याईले वाटून देजो, पुढे आणजो आणि वाटून देजो. आता नको आणू, आता नाही आणायच्या, बस हळू खाली पाय तू. आता त्याची जळून खाक झाली. नाही तुम्ही तिघही कलाकार. अरे तुझ्या माग ते लहान मुलगी बसून आहे, मग या पोराईले नाही तर याईले कोण दिन? तू ये बाई, ये बेटा ये, तू ये ना. आता हात करता ये ना लवकर, ये लवकर. आता तूही तसंच करतो, तूही 100 घे आणि सर्व पोराईले नंतर कीर्तन संपल्यावर वाटून देजो. पाय रे त्या हातात किती पुढे आहेत? आता तूही जळून खाक होऊन राहिली. हे घे, अजून देतो मी 100 पोरीले 3, पण तुले देणारच नाही. तू जो एकटा खाते त्याची किंमत नाही बाबू. हे पाहून घे. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभूची जे मुलं एकटे खातील ते जीवनात सुखी होणार नाही. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभूची एकटा त्या पुढे मध्ये वापस द्या. बाबू हे महामानव आले, तुम्हा माय माऊलीचं कल्याण झालं. नाही तर तुझ्या बापाची ताकद नसती, करमाळ्याच्या नगरपालिकेत ग्रामपंचायत मध्ये मेंबर झाली असती. तुझ्या नवऱ्याची ताकद नसती. हे तर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, जिजाबाई, शिवाजी राजे, लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न बाबासाहेब आले म्हणून तुमच्या बायका ग्रामपंचायत मध्ये मेंबर झाल्या. तुमच्याच्यानं नाही झाल्या, तुम्ही राव हा म्हणून. हा या महापुरुषाचे उपकार आहे. माणूस म्हणून आम्हाला माणसाची गरज आहे आणि माणसं तयार व्हावे त्याकरता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, शिवजयंती
सामाजिक बहुउद्देशीय संस्था या करमाळा नगरीत साजरं करून राहिलं. त्या तरुणाईनं 65 बॉटल रक्तदान केलं. टाळ्या वाजवा. मी धन्यवाद देतो. दरवर्षी रक्तदानाची तारीख आहे 11 एप्रिल. राष्ट्रपिता महात्मा फुल्यांची जयंती रक्तदानानं साजरी करतात. टाळ्या वाजवा. मी धन्यवाद देतो त्या सर्व रक्तदान दरवर्षी करणाऱ्या तरुणांना, करमाळा नगरीतल्या सर्व जाती धर्मपंथाच्या मंडळीला, की आज रक्तदान, देहदान, अवयवदान, नेत्रदान आणि येणाऱ्या लोकसभेचं मतदान जरूर करा. बिना मतदान टाकल्याशिवाय एकही व्यक्ती राहू नका. मी इलेक्शन मध्ये मतदान केलं पाहिजे, त्याकरता गव्हर्नमेंटनं ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी नेमणूक केली की मतदान हे व्हायलाच पाहिजे. कोणाले करावं हे तुम्ही ठरवा. ज्यानं गोरगरिबाचा विचार केला, ज्यानं शेतकऱ्याच्या मालाचा विचार केला, ज्यानं दीनदलिताचा विचार केला, त्याले मतदान करावं. कोणीही पक्षाचा. माणूस द्या मजा जो मतदान करणार नाही तो शैतान आहे. त्याला बोलायचा अधिकार नाही. हो, मतदान करा ना. तुम्हाला उमेदवार आवडले नाही तर तिसरा आहे ना एक प्रश्न, त्याला मतदान करा ना. काय म्हणतात त्याला? आम्हाला दोघंही पसंत नाही, कोणी पसंत नाही. त्याला काय म्हणतात? नोटा आहे ना. नोटा म्हणजे नोटा घेऊन करा हे नाही बरं. आम्हाला कोणीच पसंत नाही. माणूसच नाही, मतलबी बच्चे आहेत. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साळ भाऊ, बाळ भाऊ. तुम्ही पाहून घ्या शिक्षण संस्था कोणाच्या घरात आहे. एकच बियाणं वापरते. आम्हाला जातीयवाद नको. ज्योतिबा फुल्यांचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार सर्वेला घेऊन चाला ना. सर्वेला संधी द्या ना. एक वेळा कांबळेले संधी द्या तर एक वेळा मग भोसलेले संधी द्या. एखादा जगतापही घ्या, राहिलं एखादा आला काही घ्या, एखादा अरेर घ्या, एखादा कुंभार घ्या ना. मी शिंपी आहो, मली ग्रामपंचायत मध्ये मेंबर म्हणून घ्या ना. तुमची लोकसंख्या जास्त आहे म्हणजे अवघं तुमचंच बियाणं घालता काय? हे लोकशाही आहे का? लोकशाही ते आहे की 18 पगड जातीच्या सर्वांना संधी द्या. या करता तर मग बाबासाहेब, ज्योतिबा, शाहू, अण्णाभाऊ, वामनदादा, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, त्या करता तर हे आहेत बाबा. हे काही वैयक्तिक जातीयवाद जपणारे महाराज नव्हते. तुकडोजी महाराज यांनी ओरडून सांगितलं, सबके लिए खुला है मंदिर या हमारा, मतभेद आमचं मानवतेचं मंदिर आहे. मंदिर या सर्वांना ओपन आहे. सबके लिए खुला है मंदिर या हमारा. अरे अजूनही काही मंदिरामध्ये मोठे मोठे पुढारी नेते गेले तर ते बाकीचे लोक, महाराज लोक मंदिर धुवून टाकतात. आजही ज्या
फुले शाहू आंबेडकरानं ज्या छत्रपती शिवाजी महाराजानं 18 पगड जातीच्या नव्हे अलग अलग धर्माच्या लोकांना एकत्रित केलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मंदिर या संविधानाचा मूल मंत्र आहे. मतभेद को स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. मंदिर या हमारा सबके लिए खुला है. मंदिर या हमारा आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी. पाहिलं ना बाबासाहेबाच्या मूर्तीच्या जवळ महात्मा बसवेश्वर आहे, संत कबीर आहे, संत गाडगे बाबा आहे, कांशीराम साहेब आहे. एवढ्यावरच नाही, अहिल्याबाई होळकर आहे. सर्व महापुरुष अण्णाभाऊ साठे पासून सर्व महापुरुष आहेत. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को, देशी विदेशियों को मंदिर या हमारा सबके लिए खुला है. मंदिर या हमारा मतभेद को भुला है. मंदिर या हमारा भाऊ मंदिरात येऊन काय ऐकावं? संतों की ऊंची बानी इथं पढ़ते मानवतेचा हैं मंत्र जिसमें संदेश दिला जाते. संतों की ऊंची माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना मंत्र जिसमें आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोनी मध्ये द्यावे पसाय दाने. चाहता भला सभी का मंदिर या हमारा सबके लिए खुला है. मंदिर या एकटाच हमारा खाऊन राहिला, मतभेद को भुला है. दोघच जण खाऊन राहिले. मंदिर या हमारा लहान लहान लेकरं आईच्या जवळ बसून आहे. ज्या बाईनं छोट्याच्या मुलाले सोबत आणलं त्या ताईनं स्टेजवर या, लेकराच्या आईनं त्या लेकराच्या आईनं कीर्तन ऐकायला बाबासाहेब राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांच्या जन्मदिनाले आपल्या लेकराले घेऊन जे बाई आली, चल त्या बाईनं स्टेजवर या आणि समितीकडून साडी घेऊन सत्कार घेऊन जा. या बरं एखाद्या ताईनं एक मिनिट या. छोटासा मूल आणलं सन, आजीनं येऊ नका, आईनच आहे. एक मिनिट या. हंबरून वासराली चाटी दवा गाय. आणि जे पायी पहिले उभी राहीन तीनच या. मग 10-12 जणी उभ्या राहिल्या तर मी बोलावणार नाही. ज्या बाईचं तिचंच मुलगा असेल तर तिनं या, दुसऱ्याचं असेल तर राहू द्या. या ना, एखाद्या ताईनं राहा ना उभ्या. कशा भेकाळा तुम्ही? लहान लेकराला घेऊन उभं राहा या. आजीनं नाही, त्याच्या मम्मीनंच राहा उभ्या. हा राहते का चटकन उभी एक बाई? कशा भेकाळा हो तुम्ही? पहा ना बाबासाहेबानं काय लिहिलं, स्त्री असो वा पुरुष समान कामासाठी समान पगार. आणि ज्या बाईकडे लेकरू आहे त्या बाईनं राहणं उभं. कशा भेकाळा हो तुम्ही? आहेत ना, उभे राहा ना. राहा. या इकडे एक या मिनिट. या आता या. आई उदोग, आई उदोगांबाई तुझा उदोग. उदो उदोग भीमाबाई, उदो उदोग सावित्रीबाई. उदो उदो भीमाई आई, उदो उदो या सावित्री खाली जरा. आई. पडल्या वगैरे तर सांग दे रे.
आयोजन समितीच्या एखाद्या मेंबरनं या ताईचा सत्कार करा, तेही साडी देऊ. हा या ना या. धन्यवाद. आपल्या मुलाले घेऊन आल्यात. टाळ्या. आभारी आहो. टाळ्या वाजवा. बाई 2 लेकरं आहेत का ताई? मुलगा आणि मुलगी की? मुलगी नाही. दुःख नाही तुम्हाला? आणि समजा 2 मुली असत्यात. बरं, ज्या बाईला 2 मुली आहेत आणि ऑपरेशन केलं, बसा. याची तब्येत चांगली आहे. बापावर गेला का बाई? तो पप्पावर गेले का? 50ची नोट दे रे. तर खाय प्याकडे लक्ष देत जाय बरं तू त्याच्याकडे. हे घ्याजो पुढे आणजो. पण कीर्तन संपल्या. हे काय तब्येत आहे, एकही पीस नाही. असं बाई कोण्या दिवशी झाला हा? सोमवारचा. बरं आहे. बसा. मस्त हालत आहे. बसून द्या. बोला जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अच्छा आहे. आज बाबू भीम जयंतीचा कार्यक्रम त्याचा जोडा गेलाच नाही का पायात? पाय उचलला त्यानं, हातात आखली. ओय ओय बस बाबू, त्याच्याची वाटी नको जाऊ. एका बुक्कीत लंबा करीन तुले. करा हातवर 1 मिनिट. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो, ज्योतिबा बोलो शिवराया बोलो, जय भीम बोलो अण्णा भाऊ बोलो, जय भीम बोलो अण्णा भाऊ बोलो, तुकड्या बाबा बोलो गाडगे बाबा बोलो, तुकड्या बाबा बोलो गाडगे बाबा बोलो, गोरोबा बोलो सेना महाराज बोलो, गोरोबा बोलो सेना महाराज बोलो, सावता महाराज बोलो, नरहरी बाबा बोलो, सावता महाराज बोलो, नरहरी महाराज बोलो, तुकोबाराया बोलो, नामदेवराया बोलो, तुकोबाराया बोलो, नामदेवराया बोलो, भीमराया बोलो शिवराया बोलो, भीमराया बोलो शिवराया बोलो, जिजाऊ बोलो भीमाई बोलो, जिजाऊ बोलो भीमाई बोलो, रमाई बोलो अहिल्याजी बोलो, शंभूबाई बोलो मंजुळाजी बोलो. या महापुरुषाचे थांब रे व पोरी चुप. अय गलतीनं झाली काय तुझ्या मायले? चुप बस ना. या लेकराईकडे माझ्या शपथनं लक्ष द्या. उद्या तुम्हाला फार भारी जाईल. मग पोरं आत्महत्या करतात आणि आपण म्हणतो आमचे पोरगा आत्महत्या करून मेला. आता एक तरुण पोरगा श्रीमंत घरातला आत्महत्या करून मेला. म्हणून त्याले जरा ऐकू देत जा. ज्योतिबा फुले म्हणजे काय, राष्ट्रपती अब्दुल कलाम म्हणजे काय, या लेकराईले कळलं पाहिजे. यायले मोबाईल आणि मोबाईल मधलं ते वाईट आणि गेम, त्याच्यातच लेकरं खराब झाले बाबा. बरं, लेकराची माय बी मोबाईल मध्ये, बापही मोबाईल मध्ये. कसं किती कठीण. नवरा बायकोचे घटस्फोट वाढले या मोबाईल मुळे. सर्वात जास्त लफडे वाढले या मोबाईल मुळे. मग मोबाईल जर वाईट आहे तर चांगलाही आहे ना. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारा, बरोबर मोबाईल आपला मामाचा आहे. मोबाईल उत्तर देते. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलाचं काय नाव, तो बरोबर मोबाईल उत्तर देते. रामजी. आईचं नाव काय, तर बरोबर भीमाई सांगतात. मोबाईल उत्तर देते. आपल्यापेक्षाही बरोबर. फक्त प्रश्न टाका. लहान लेकराईले मला तेच तर मी तुम्हाला सांगतो. आई बापानं वेळीच लक्ष द्या. याईला संस्कार वर्ग घ्या. मी माझ्या आश्रमात दरवर्षी संस्कार वर्ग घेतो. 21 मे ते 4 जून 100 मुलं सांभाळतो. कसं बसा, कसं वागा,
काय जेवा, कशी आंघोळ करा, इथून आजकाल वातावरणात खूप बदल पडला बाबू. या कोळ्या कळ्या माझी लपली ज्योतिबा शिवाजी, या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी, लपले ज्योतिबा शिवाजी, पुढे आले आंबेडकरजी. अरे या आयोजन समितीला मी धन्यवाद देतो. सामाजिक बहुउद्देशीय संस्था विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी. बरे हे सर्वांच्या जयंत्या करता, फक्त बाबा भीमराव बाबाचीच करत नाही. शिव जयंती, महात्मा बचेश्वर जयंती, अण्णाभाऊ लौदी वसतात, रॅली काढतात आणि रक्तदान दरवर्षी. आता मला सांगा 65 बॉटल रक्तदान यांनी केलं. केवढे मोठे जीव वाचवले. पैसा भेटून जाईल, खाण्याला भेटून जाईल, रक्त भेटणं मोठं मुश्किल आहे. जेव्हा माणसावर परिस्थिती येते रक्त मागायची, तेव्हा कळते बाबू हे रक्तदान किती महत्वाचं आहे. आणि इथं दरवर्षी या करमाळा नगरीतले दरवर्षी रक्तदान करणारे मुलं आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा. आता देवाची भक्ती म्हणजे रक्तदान, अभ्यास करणं, हेच भगवंताची भक्ती आहे. रंजल्या गांजल्याले मदत करणं, जे कारंजले गांजले गांजले, जे कारंजले गांजले, त्याची म्हणे जो आपुले आपुले, तोची साधू ओळखावा, ओळखावा देव तेथेची. ज्यानं रक्तदान केलं तो देव. जो इतरासाठी आपलं तन मन धन खर्च करते तो देव. जे कारंजले गांजले गांजले, जे कारंजले गांजले. 65 रक्तदानाच्या बॉटल दिल्या आपण. त्याच्यात एखाद्या महिलानं रक्तदान केलं का? उभी राहा बरं. असाल तो बेरा महिलांपैकी एखाद्या महिलानं रक्तदान केलं चालतं आहे का? आहेत. तुम्ही केलं का? या या येऊन जा. मला सत्कार करू दे. एवढ्या मोठ्या महिलामध्ये एकच महिला मिळाली. वा वा वा, टाळ्या वाजवा. तुम्ही कधी दिलं रक्त? बार्शीला दिलं. वा वा. एक वेळा दिलं. पतीला दिलं की सासऱ्याला की देराला? बटन चालू. तुमच्या वडिलाला दिलं का? हा बोला. माझ्या वडिलाला दिलं रक्तदान. मग आज इथं रक्तदानाचा कार्यक्रम झाला. 65 बॉटल दिल्या. त्याच्यात एकच बाईनं रक्तदान केलं. मी ऐकलंच आहे ना की चुकीचं ऐकलं? मी एका ताईनं रक्तदान केलं. बरोबर आहे काय? कार्यकर्ते मंडळी बोला ना. म्हणजे आपले एखाद्या बाईनं रक्तदान केलं. तुम्ही रक्तदान केल्यावर तुम्हाला काही त्रास झाला काय? काय त्रास झाला नाही. पण रक्तदानाची नितांत गरज आहे हो की हो आहे गरज. जरी तुमच्या वडिलाला दिलं पण मुलीनं रक्तदान दिलं, तुमच्या भावानं दिलं का? हा नाही दिलं माझ्या भावानं. हा? भावानं दिलं नाही. माझा भाऊ लहान होता. लहान होता हो पण तरी तुम्ही हिम्मत केली. केले. हा बापाले पोरीनं रक्त दिलं. दिलं. आणि लोक म्हणतात पोरगी पाहिजे नाही. पोरगी पाहिजे ना. पाहिजे ना, मुलगी तर पाहिजे. मुलीशिवाय सगळा विकास होत नाही. महिलाशिवाय विकास होत नाही. महिलाच पाहिजे. मुलगी होणं महत्वाची हो आहे. महत्वाचं पण आहे. ज्याईले 2 मुली आहेत त्याईनं काय करावं? काय करायचं त्यांना? पण चांगले आहेत की 2 मुली आहेत. ती एकाला 4 आहेत. काही काही बायाले 6 मुली आहेत. हो ना. मग ते मुलाचीच वाट पाहून राहिले. ते योग्य आहे की अयोग्य आहे? नाही नाही, मुलीच व्हायला पाहिजे. मुलगा आणि मुलगी बरोबरी प्रकाश देते दोन्ही घरी. तुमचा चांगलाच अभ्यास दिसून राहिला. हो. साडी दे रे.
मंडळाच्या दुसऱ्या कार्यकर्त्यानं या आईचाच. तुमची जात कोणती आहे? आम्ही जय भीमवाले हो आम्ही. म्हणजे आपलीच पार्टी आहे. हो, अंधाऱ्या वस्तीत दिवा लावणारे हा. तुम्ही लावलाच दिवा रक्तदानाचा. धन्यवाद. हा हा या. कलर चालते ना काय आई? कलर चालते ना? हा कलर चालेल ना? तर तिकडे पाहत ताई, तिकडे पाहा, तिकडे पाहा. तिकडे पहा तुम्ही. कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. टाळ्या. धन्यवाद. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. म्हणून बाबू रक्तदानाची नितांत गरज आहे. अजून एखाद्या महिलानं उभं राहा जिनं रक्तदान एक वेळा तरी केलं आहे. कधीतरी केलं असेल तर उभे राहा. एखादी बाई आहे जिनं एक वेळा रक्तदान केलं आहे. तुम्ही हा काय? तुम्ही केलं का रक्तदान? वा वा. 4 वेळा. मग झोपली होती का? या रमाईची गणना 4 कोण वेळा. करी? क्या बात आहे. सावित्रीची गणना कोण करी? मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. 4 वेळा. मग हे तुम्हाला ऐकू नाही आलं काय मी काय बोललो? पहिल्या वेळेस म्हटलं ना की उभे राहा म्हणून. तुम्हाला ऐकू नाही आलं काय? रक्तदान ज्या बाईनं केलं त्या बाईनं या. मग तुम्ही आल्या काऊन नाही? काऊन रक्तदान नाही केलं काय? तुम्ही रक्तदान केल्यावरही का आल्या नाही सांगा? लक्षात नसेल आलं. तुमच्या लक्षात नाही आला काय विषय? सांग बर. 4 वेळा रक्तदान करून तुम्हाला लक्षातच नाही आलं की रक्तदान ज्या बाईनं कोणाले दिलं? नवऱ्याले, बापाले, चुलत्याले, पोराले. कुणाले दिलं रक्तदान? घरातल्या माणसाला नाही दिलं. कोणालाही द्या. काय ताकद आहे तुमची? भीमराव की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ. भीमराव की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ. बोलो तथागत भगवान बुद्धांचा जय असो. सावित्रीबाई, रमाई, भीमाई जिजाऊचा जय असो. आपल्या माय बापाचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा. साडी दे रे. वा वा. आनंद झाला. तुम्हाला बरं झालं. 4 वेळा ज्या बाईनं रक्तदान केलं तेच सुटली असती हातातून. 100 सुटाव पण एक सज्जन माणूस सुटला नाही पाहिजे. दे रे. हा माबाई. जय भीम, जय शिवराय. हाय कमाल आहे. टाळ्या वाजवा. अजून एखाद्या बाईनं उभं राजीनं रक्तदान केलं असाल तर उभे राहा लवकर. नाही अजून काही लपलेल्या असतील. रक्तदान पहिली गोष्ट तर नवरा रक्त ठेवतच नाही अंगात. पण चुकून ओव्हरफ्लो झालं सलत झालं. करा हातवर. ज्योतिबा बोलो सावित्री बोलो. ज्योतिबा बोलो सावित्री बोलो. रमाई बोलो जिजाई बोलो. रमाई बोलो जिजाई बोलो. अहिल्याजी बोलो भीमाई बोलो. अहिल्याजी बोलो भीमाई बोलो. गाडगे बाबा बोलो तुकडा. या महामानवानं हे आपलं जीवन असंच अर्पण केलं. माझी बायको मरण पावली. थांबरे. ए पोरी सरळ बस. नाही बसू द्या. लेकराईले केलीच पाहिजे गडबड. मी बोललोच पाहिजे. हे जे गलतीनं लेकर व्हायला तेच गडबड जास्त करून राहिले. नजर चुकीतली अवल्याद आहे. लाळा लाळाच झाली. आणि जे लेकर शांततेत बसून आहेत ना त्याचा कोणालाच त्रास नाही पाहिजे. लाल शर्टावाला लाल शर्ट तुझ्याच अंगात आहे ना. उभा राह. एक मिनिट. स्टँड अप. इकडे. ये कोण्या कंपनीचं बियाणं आहे? इकडे. समोर आहे.
तुझं आडनाव काय आहे? तुझं नाव काय आहे? हा, हा बोल माईक घे जोड. हरीश हरी. काय नाव? हरीश युअर फुल नेम? हा थोडा जोरात बोल. हरीश हरी. हा हरी. गेला हरी कुण्या गावा, हरीचा शोध कुणी लावा, घुमीना घुमेना झोपडपट्टी तपावा, उडतो डोळा डोळा बाई रावा. अरे हरी. हरी ना. तुझ्या माईचं नाव काय? मम्मीचं? माईक जोड घे. राणी राणी अरे बाप. राजा राणीच्या जोडी, राजा राणीच्या जोडीला बोला. मजली माडीला बापा बापा आई बापा. कुणाचं योगदान लालजीला जगाडीला. आई कुणाचं अरे या योगदान गाण्यानं मंदिराच्या लाल दिवे केले. हे गाणं निघालं यायचे दिवे काढले. आता बिना दिव्याचे फिरून राहिले. म्हणून लाल शर्ट तुझ्या मम्मीनं घेतलं तुले. किंवा नाही तर शर्ट लाल. जोडीला पाच मजली माडीला. हरी. हरीची माय राणी. तुझ्या पप्पाचं नाव? गोकुळ जोरात बोल ना जोरात. गोकुळ गोकुळ कौतुक. गोकुल. तुला मस्त नाही गळ्या जोडी माय बापाची. धन्यवाद. राणी प्लस गोकुल इजिकल टू हरीश. हरी. चांगलं जमलं गळे. 100 दे याने. आडनाव? आडनाव काय? हरीश गोकुळ हरीश गोकुळ मंडलिक. चांगलं आहे गळे. 100 दे याने. तू शांततेत बसला म्हणून बक्षीस. मी तिकीट कोणालाही देत नाही. तू माझ्याजवळ आला म्हणजे मी तुला तिकीट देऊ काय? तू भ्रष्टाचारी आहेस. मी तिकीट देणार नाही. मी पैसे त्यालाच देतो जो शांततेनं बसला. आता हे आलं तुझ्या खुर्चीवर बसलं त्याला उठ तिथून उठ. त्याच्या खुर्चीवर बसला उठ. तुझ्या खुर्चीवर जाऊन बस. हे घे. थांब. 2 पैकी 1 घे. थांब. हे आहे कोरल लेटर बुक. माय मेली म्हणून मी दररोज वाटतो हे. काऊन? घे. 2 पैकी. थांब. घे ना 2 पैकी. हे बघ हे 25 रुपयाचं आहे. नोट 100ची आहे. मागचे बोल नका. घे तुला काय पाहिजेत लवकर. घे माईक जोड. हा घे लवकर. टाळ्या वाजल्या पाहिजे. हे घे. हं. थांब ना. घेऊ. मागचे बोल नका. आम्हाला बोलू नका. तुम्ही त्यालाही अक्कल आहे ना. तुम्ही हुशार लोक अवघ देश खाता. त्या गरीबाईनं काय करावं म्हणून तर बाबासाहेबाला यावं लागलं. यायला अक्कल वाढली पाहिजे ना. हुशार लोकांच्या तर बिल्डिंगा चालू आहे पण भिकार चोट डाकच्या जागीच आहे. त्याची अक्कल वाढली पाहिजे म्हणून तर जयंती घेऊन राहिली तुम्ही. हे रे. टाळ्या वाजल्या नाहीत. ओय टाळ्या वाजल्या नाहीत. का नाही वाजल्या टाळ्या? तुझ्या नोट घेतली. पहिले लेटर बुक घेतलं होतं. हे घे. घे. आलं लक्षात? असं आहे ते. त्यानं पहिल्यांदा निवड बरोबर केली. अय पाहू नको. त्याला पाहू नको देऊ. आणि तुझ्या खुर्चीवर बसू नको देऊ. त्याला उठव त्याला. उठ रे. एका खुर्चीवर दोघं बसू एका नका. खुर्चीवर 2-2. त्याला 100ची नोट बसता बरोबर तू जाऊन आला. आम्हाला संधी देता की नाही तुम्ही? एकाच खानदानीतले बसता काय खुर्चीवर? आमच्या पोराईनं काय सतरंजात उचलाव. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. यायले दारू पाजून देवे 15 दिवस इलेक्शन पुरती. आणि यायले भुकेले लाव. आणि इलेक्शन झालं की हाळ. म्हणून दारू पाजली की कुत्र्या परी गती दारू वाल्याची जी कुत्र्या परी गती दारू वाल्याची जी. म्हणून बाबू जीवनात महात्मा फुलेजींना
या जन्मदिनानिमित्त दारू देऊन टाका की मी दारू पिणार नाही. बाबासाहेबाच्या जयंती निमित्त पुत्रपरी गती दारूवाल्या काय द्या पुत्रपरी वाईट व्यसन द्या. या आयोजन समितीच्या मागचा उद्देश अरे एका जयंतीत एक माणूस तर हल्ला पाहिजे नाही तर काय करता. वडिलाचे होत